संतोष पाटील. येस कॅमेरामॅन टॉस्का बॉस कव्हर करायचं विनंती असेल जिथे मात्र मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. येस कॅमेरामॅन सार्थक आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन ऑपरेटिंग करत असताना म्हटलं तुम्हाला नाही पाहिजे मी आता घालून येणार होतो आज आपला कोण गेला खेळायला सुनील आणि अक्षय स्ट्राईकला अक्षय दोघं बी तेवढीच आहेत ना. आजच्या दिवसातील चौथ्या क्रमांकाचा सामना 11 रिटर्न्स तुर्कवाडी विरुद्ध श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर 15 मिनिटं नाही झाली 3 ओव्हर 15 मिनिटात नाही झाली तर पेनल्टी लागणार. एक प्लेयर आधी 4 ओव्हरची मॅच आहे. हो पण 3 ओव्हर 15 मिनिटात झाली पाहिजे नाही तर 14 प्लेयर आत घेता येईल. सरळ बोलतो त्याशिवाय लवकर करणार नाही. येस तर बॉलिंग करणाऱ्या संघाला 15 मिनिटांमध्ये 3 षटक जर पूर्ण करण्यात आले नाही तर चौथ्या षटकामध्ये सर्कल मध्ये खेळाडू घेतला जाईल. तर आता मात्र 11-1 झालेत. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल यावेळेस पाहायला गेलं तर शांत ठेवला जातोय. फलंदाजाला पहिला चेंडू कळला नाही. परफेक्ट लाईन अँड लेनची गोलंदाजी पाहायला मिळते. अचूकता न चुकता यावेळेस पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा आत्मविश्वास गोलंदाजाचा उंचावताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे फटका घ्या. बॅकवर्ड स्क्वेअरला ग्रीजनचा क्षेत्ररक्षक चुकी करतो. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल. 1 बाउंड चेंडू कलेक्ट करेपर्यंत 2 बाउंड चेंडू होईल आणि तोपर्यंत धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्येचा श्रीगणेश होतो. धावसंख्येचा अकाउंट ओपन होईल. धावसंख्येच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 1. एका धावीने स्कोरबोर्ड या खेळपट्टीवरती जाताना पाहायला मिळेल. पुढे जिथे मात्र पहा 4 षटकांची मॅच आहे तर 1-21 पर्यंत ही पाहायला गेलं तर 11-21 पर्यंत पूर्णपणे ही मॅच संपुष्टात येणं महत्वाचं आहे. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय सध्याच्या घडीला या खेळपट्टीवरती. तर या खेळपट्टीवरती पाहिलं गेलं तर संपूर्ण ही मॅच येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पुढे जाईल हा सामना हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे. बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला आपण सुनीलला पाहतो. यावेळेस मात्र पहा कलात्मक रचनात्मक फटका देऊन जातो. 440 वोल्टचा झटका. यावेळेस मात्र 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे गॅप शोधला जाते. पूर्णपणे सुनीलने यावेळेस मात्र आपला स्वप्न पूर्ण केलं. पहिला मोठा फटका ड्रीम स्ट्रोक खेळला जातो जिथे मात्र या धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 7 या आकड्यावरती. धावसंख्या 7 नक्कीच महेंद्रसिंग धोनी याची आठवण करून देणारे जर्सी नंबर 7 आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावसंख्या देखील 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन पाहायला गेलं तर मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वाईट +1 या 2 धावा या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळत आहेत. यावे षटकार पूर्णपणे टॉस का बॉस या व्यासपीठावरती जाऊन पडताना पाहायला मिळेल. कारण की या खेळपट्टीवरती पूर्णपणे चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. आक्रमक खेळी केली जाईल. पूर्णपणे पहा अतुल या गोलंदाजावरती सुनीलने प्रहार केलाय. 1 षटकार 1 चौकार
आणि त्यानंतर धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 to go. शेवटचा चेंडू या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये चांगला स्ट्रोक खेळला जातो. यावेळेस देखील लॉंग ऑफ रिजन कव्हर केलं जातंय. षटकार चौकार. यावेळेस मात्र मागील 2 चेंडूवरती येत आहेत 10 धावा, जिथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. संपूर्ण पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने बॅटिंग केलं जातं ते मात्र दाखवलंय सुनील या खेळाडूने. 2 चौकार 1 षटकार. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर धावसंख्या 19 या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. 19 धाबा. पहिल्या षटकामध्ये 19 धाबा आलेत. कमबॅक करताना पाहायला मिळेल का दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज की सुनील अशाच पद्धतीची बॅटिंग करताना पाहायला मिळेल. आता मात्र सुनील नॉनस्ट्रायकिंग एंडला आलाय. अक्षय आता मात्र पहिला बॉल दुसऱ्या षटकातील फेस करेल. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल आहे. यावेळेस देखील चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. आतापर्यंत सुनीलच्या बॅट मधून षटकार चौकार येत होते, परंतु आता मात्र अनिल देखील अक्षय देखील पाहायला गेलं तर मागे राहणार नाही. अनिलच्या गोलंदाजीवरती प्रहार केला जातोय. अनिल कुठेतरी पहिल्या बॉल वरती चुकी करतोय. यावेळेस देखील पाहायला गेलं तर थोडासा लेट खेळण्यासाठी झाला फलंदाज. बॅट लेट येताना पाहायला मिळाली, जिथे मात्र चेंडूला रीड करता आलं नाही. या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहायला गेलं तर एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील पहा चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार येते पुन्हा एकदा. 1 more time. एक वेळेस पुन्हा तीच दिशा पाहायला मिळते आणि तीच दशा पाहायला मिळते. या खेळपट्टीवरती धावसंख्या 32 पाहायला मिळेल. या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या शेवटी धावसंख्या 2 षटकार या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये ज्या अगोदर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार येताना पाहायला मिळाला. 19 धावा. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 13 धावा आल्या होत्या, परंतु 19 वरती पुन्हा पोहोचल्या गेल्या. 3 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. अनिल गोलंदाज कुठेतरी चुका करतोय. त्याच रडर मध्ये गोलंदाजी करतोय. ज्या पूर्णपणे स्ट्रेंथ झोन पाहायला मिळतोय, पूर्णपणे बॅटिंग स्ट्रेंथ पाहायला मिळते फलंदाजी त्या टप्प्यामध्ये कार्यक्रम केला जातोय फलंदाजाकडून. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळला जातोय. 4था षटकार 5व्या क्रमांकाचा चेंडू. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 आकड्यावरती 44. सलग 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले या खेळपट्टीवरती. आतापर्यंत अक्षय खेळपट्टीवरती खेळ करत होता, परंतु वेळ बदलल्यानंतर सुनीलने देखील गेम बदललाय. 4 षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालेत. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, परंतु धावसंख्येमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 45 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल डॉट आला तर धावसंख्या 45 पाहायला मिळेल, परंतु धावसंख्येचा अर्धशतक होताना पाहायला मिळते संघाचं. टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळ पाहायला मिळालाय. आमेनी संघाचं अर्धशतक होताना पाहायला मिळेल. 51 ही धावसंख्या. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या बनवलेत. काय बॅटिंग राहिली. 32 धाबा खर्च केल्यात. येणाऱ्या काळामध्ये पराभवाचं कारण जर ठरताना पाहायला मिळालं तुरुकवाडी हा संघ, तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक खूप महागडं ठरू शकतं, कारण की 5 षटकार 1 सिंगल 1 आव्हांतर धाव अशा पद्धतीची खेळी या
फलंदाजाने केली आणि त्यानंतर एक षटक अक्षय खेळतो तर दुसरे षटक सुनील खेळताना पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा आता चेंडूला सोडून दिला जातो. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने 52 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वाईट +1 या 2 धाबा आहेत. तर यावेळेस कॅच पकडली जाते. यावेळेस कोणतीही चुकी होणार नाही. बॅट स्विंग करत असताना कुठेतरी टायमिंग प्रॉपर होताना पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळेच फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. संदीप नवीन खेळाडू, संदीपला संधी मिळाली. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पाहिलं गेलं तर 11 चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ करेल. नवलाई स्पोर्ट्स रेठरे विरुद्ध साहिल 11 आल्तूर या संघामध्ये खेळवला जाईल दुसऱ्या क्रमांकाचा सामना. दुसऱ्या फेरीतील लढत राऊंड नंबर 2 फेरी क्रमांक 2 आल्तूर विरुद्ध रेठरे. टॉस साठी यायचं. जशी पहिली इनिंग ब्रेक होईल यावेळेस पहा चेंडूखाली क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. जेव्हा मोठा स्ट्रोक येत नाही तेव्हा मात्र सिंगल डबलने धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न राहतो. पुन्हा एकदा चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त धाव आमच्यापर्यंत पोहोचवली जाते ऍक्शनच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात, जिथे मात्र स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल 56. फुलटॉस चेंडू होता. यावेळेस मात्र एक सिंगल येईल डिक्लेअर झोन मध्ये. जगदंब चषक 2024 पर्व क्रमांक 3 आपण पाहतो. 4थ्या क्रमांकाचा सामना आजच्या दिवसामध्ये. चला स्पीडअप करायचा विनंती असेल. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. फक्त बनेल प्रेक्षक. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर षटकार येतोय. अचूकता पाहायला मिळत नाही अजिबात गोलंदाजीमध्ये आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. 63 63 धावा. प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार केला जातोय. रोहन वरती देखील प्रहार केला जातोय. 3ऱ्या क्रमांकाचं महत्वाचं निर्णायक षटक हाताळत असताना पहिला षटकार येतोय आणि त्यानंतर मात्र पहा ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळायला पाहिजे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर बोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. 65 या आकड्यावरती 65 रन्स 65 धावा सध्याच्या घडीला पाहतोय आपण. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती पुन्हा एकदा एक चेंडू येताना पाहिलं होतं. षटकार आल्यानंतर कमबॅक होतोय. पुन्हा एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये. येस चला स्पीडअप करायचं विनंती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येताना पाहायला मिळेल. पहिला बॉल सोडून दिला जातोय. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल या खेळपट्टीवरती. हॅलो 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 माईक चेक. येस तर या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत 2 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश पाहायला मिळतो.
पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला जातो. अतिरिक्त धावांचा वर्षाव यावेळेस खेळपट्टीवरती होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 70. मागील पहिल्या मॅच मध्ये 68 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या होत्या, त्या मात्र क्रॉस केल्या जात आहेत. आता मात्र 70 धावा या खेळपट्टीवरती बनवल्यात. अजून देखील चेंडूचा खेळ आहे 5. यावेळेस गॅपमध्ये चेंडू ट्रबल झाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, फिकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला आपण पाहतो. पूर्णपणे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 जणांचा खेळ झालाय. धावसंख्या 72 या आकड्यावरती 72. आणि या खेळपट्टीवरती पुन्हा एकदा एक सिंगल घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 73 या आकड्यावरती 73. 73 धावा. एक व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. हॅलो, व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो. अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर येणाऱ्या काळामध्ये खूप मागणं षटक ठरू शकतं आणि पराभवाचं मुख्य कारण ठरू शकतं. कारण की अतिरिक्त धाबा खूप मागण्या ठरतात. कारण की कुठेतरी बॅटिंग करत असताना चेस करताना जर निर्धाव चेंडू आले तर फलंदाजांना खूप मागणी ठरू शकते. कारण की अतिरिक्त धाबांमुळे स्कोरबोर्ड पुढे राहते, चालत राहताना पाहायला मिळतं. स्टेप आउट, 1 स्टेप अप, 1 पाऊल पुढे. चेंडूला पाठवलं जाते सीमारेषेच्या बाहेर. स्कर्टिंगला चेंडू स्पर्श करताना पाहायला मिळते. जिथे मात्र पाहायला गेलं तर आहे तो षटकार. येस, 5 चेंडू झालेत. पंच 5 चेंडू झालेत. येस, शेवटचा बॉल. चला स्पीडअप करा. यावेळी चांगला स्ट्रोक खेळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस देखील 6 धावा. 6 धावांनी डिफरन्स पहा, फरक पहा. षटकार पडल्यानंतर पुन्हा एकदा 87 रन्स टू विन. 18 पाहायला गेलं तर पूर्णपणे 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. आणि पूर्णपणे पाहायला गेलं तर या षटकामध्ये येताना पाहायला मिळालं 3 अतिरिक्त व्हाईट बॉल्स, 3 दुहेरी धाबा. तसेच पाहायला गेलं तर शुभ हस्ते करण्यात येईल टॉस. जिथे मात्र पाहायला गेलं तर रेट्रे विरुद्ध साईल 11 आल्तूर. 3 षटकांची मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील लढत आहे. हॅलो हॅलो हॅलो, थँक्यू व्हेरी मच. चला, क्षेत्ररक्षण टीम मात्र नक्कीच दाखल होते क्षेत्ररक्षणासाठी. आणि नेक्स्ट मॅच मध्ये मी तुम्हाला घेऊन जातो ही संपूर्ण स्पर्धा. शिवराजे स्पोर्ट्स क्लब आयोजित जगदंब चषक 2024 पर्व 3रे आणि 3ऱ्या पर्वात मात्र नक्कीच सेकंड राऊंडचा पहिली मॅच मात्र नक्कीच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. या संपूर्ण असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री आदरणीय संदीपजी पाटील सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जात आहे. शाहूवाडी तालुका अध्यक्ष क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवराजे स्पोर्ट्स क्लब कोतोली वारणा
यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच आजचं तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वात मात्र नक्कीच एका बाजूला पाहायला मिळतील साई लीलेबन असणार आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टॉस केला जातोय, हेड कॉल केलाय आणि तिथे मात्र नक्कीच साई लीलेबन या संघाने प्रथम टॉस जिंकलाय. काय असेल कॅप्टन, सर्वप्रथम तुमचं नाव कळवायचंय. सचिन पाटील. सचिनजी पाटील सर, प्रथमतः बॅटिंग तुम्ही टॉस जिंकून काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय असेल आमचा. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांचा सामना असणार आहे. दुसऱ्या राऊंडला मात्र नक्कीच तुम्ही पात्र ठरताय आणि तुमच्या गोलंदाजी जर पाहिली तर भरपूर धारदार गोलंदाजी आहे. आणि तुमच्या वैयक्तिक संघाविषयी काय म्हणाल? वैयक्तिक संघाविषयी बोलाल तर सगळेच माझे सहकारी चांगलेच खेळतात, त्याच जोशाने आम्ही खेळणार होता. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तुम्ही शाहूवाडी तालुका असोसिएशन मध्ये खेळत असताना ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? आज तिसरं पर्व आहे, तिसऱ्या वर्षात या स्पर्धेने पदार्पण केले. स्पर्धा तर खूप छान आहे. या आयोजकाने आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. कोणत्या प्रकारची कमी वाटते या स्पर्धेमध्ये तुम्हाला? कमी तर काहीच नाही वाटत. थँक्यू व्हेरी मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. समोरील संघ असणार आहे नवलाई स्पोर्ट्स रेट्रे या संघाकडे आपण वळणार आहोत. कॅप्टन आपलं नाव कळवायचं प्लीज. सुमित घराळे. सुमितजी, प्रथमतः तुम्हाला बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये तुम्ही भरपूर चांगला खेळ केला. पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेचा उच्चांक देखील गाठला, खूप चांगली बॅटिंग केली. परंतु आता समोरील संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे. त्यांच्यासमोर बॅटिंग करत असताना तुम्ही किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40-50 रन करायचा प्रयत्न करू. चांगलं आहे, त्यांची बॉलिंग अटॅक खूप चांगली आहे. बघितली मी त्यांची बॉलिंग अटॅक आणि मुलं पण खूप चांगले आहेत, चांगले खेळतात खूप. आणखीन एक प्रश्न विचारेल सर, ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना तुम्ही यंगस्टर खेळाडूंना काय मेसेज द्याल? स्पर्धा खूप चांगली आहे, असं ग्राउंड कधी मिळत नाही खेळायला. विकेट खूप चांगली आहे बॉलिंगसाठी पण आणि बॅटिंगसाठी पण. आणि यंगस्टर लोकांना एकच सांगेल मी की कधी तुम्ही ग्राउंडमध्ये येणार तर अर्धा तास आधी जरा प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं की तुम्हाला थोडं खेळायला पण चांगलं होईल. असं डायरेक्ट जाऊ नका ग्राउंडमध्ये खेळायला. आणि आधी पण प्रॅक्टिस करा, मॅचच्या आधी पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. प्रॅक्टिस जेवढी करणार तेवढंच चांगलं आहे तुमच्यासाठी. असं डायरेक्ट कोण पण तुम्हाला चान्स देणार नाही आणि सांगणार नाही की आज बॉलिंग टाक आणि आम्हाला जिंकून दे. तू खेळणार, प्रॅक्टिस करणार तरच तू तुझ्या टीमसाठी परफॉर्म करू शकतो. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सरांकडनं एकच मेसेज होता, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस करा. यानंतर आपण संदीपजी पाटील सरांकडे देखील वळणार आहोत. सर, ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन घेण्याआधी गेले महिनाभर केलेली मेहनत, या संपूर्ण जगदंबा स्पोर्ट विषयी तुम्ही काय म्हणाल? जगदंबा स्पोर्ट्स बद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वच टीम, अगदी कोतोलीची सर्व टीम, त्याचबरोबर अमोल पाटील असतील, निलेश पाटील असतील आणि इतर सर्व खेळाडू यांनी खूप मेहनत घेतली. आज ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडते आणि अशीच स्पर्धा अगदी शेवटच्या फायनलपर्यंत निर्विवादपणे पार पडावी. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूने खेळाच्या प्रतीने आणि त्याच पद्धतीने आनंद घेऊन या स्पर्धेचा मान राखावा, एवढंच मी सर्वांना विनंती करतो आणि या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, हे होते संदीप पाटील सर, शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई. आणि संपूर्ण सर्वांचं लक्ष वेधलंय ही मॅच. आणि या मॅच मध्ये जवळजवळ 80+ धावा बनवायच्यात. तिथे मी तुम्हाला घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. अक्षय, भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. याच अक्षयने अगदी धावसंख्येचा डोंगर उभा केला. याच अक्षयने मात्र नक्कीच गोलंदाजांना चारी मुंडे चित केल्यात. परंतु समोर देखील संघ आहे, त्यांच्याकडे देखील संधी आहे आणि तुम्हाला संधीचं सोनं करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना. केवळ 5 धावा या धावफलकावर लगावल्या जातात. 5 धावसंख्या धावफलकावर असणार आहे आणि इथून तुम्हाला जिंकण्यासाठी शेवटचे 18 चेंडू आहेत आणि बनवायच्या त्या 82 धावा. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर किरण येतात. पाटलांचं गाव आणि पाटलांचं शहर जर आपण पाहिलं तर पाटलांचा तालुका, पाटलांचा जिल्हा.
भरपूर काही दिलंय संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने आपल्याला. आणि इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तुमचं क्रिकेटमध्ये काय असायला हवं, तुमचं परफेक्टनेस असायला हवा, तुमच्याकडे परफेक्टनेस असायला हवा, तुमच्याकडे क्वालिटी असायला हवी, तुमच्याकडे दर्जा असायला हवा, तुम्हाला संघर्ष करण्याची जिद्द असायला हवी. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं अप्पा आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळते. हो बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहेत परंतु बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धाबा तिथे अगदी सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबांनी धावफलक पुढे सरसावले जाते. सर्व खेळाडूंना मी एकच सूचना देईल, ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना आणि असोसिएशन मध्ये खेळत असताना खेळाडूंना विनंती आहे, दादांना धूम्रपान करून कोणी खेळू नका, व्यसनाधीन होऊ नका. क्रिकेट खेळत असताना तुम्ही व्यसनापासून लांब राहा. आणि या ग्राउंड मध्ये खेळत असताना तो लॉंगॉर्ड मध्ये जो पोल आहे त्याच्यापासून थोडेसे सुरक्षित राहा. क्षेत्ररक्षण करत असताना देखील तुम्ही थोडेसे सुरक्षित राहा. 2 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. 2 धाबांनी धावफलक पुढे सरसावले जाते. धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 10 या धावसंख्येचं महत्व तुम्हाला सांगेल. 10 ही धावसंख्या जर मित्रांनो पाहिली ना तर क्रिकेटमध्ये मराठी शब्दाचे अक्षर असतात 3 आणि इंग्लिश मध्ये असतात 7. त्या 7 आणि 10चा जर मिलाप केला ना तर 7 आणि 3चा जर मिलाप केला ना तर 10 अंक तयार होतो. आणि 10 अंक जर आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सीवर नेहमी पाडलो. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. इथे काही चेंडू बाकी असणार आहे. लहान मुलांना विनंती करतो जे छोटे खेळाडू आहेत दादा आपण देखील थोडस सहकार्य करा प्लीज. अंश, अर्णव, एक सिंगल आली आहे. अगदी खोलवर डप्प्याचा बॉल जर आपण पाहिला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. गोलंदाजीचं कौतुक करेल मी किरणजी. गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच अगदी टप्पा पडलाय. चेंडू थोडासा खाली राहतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि तिथून मात्र नक्कीच जर आपण पाहिलं ना तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. केवळ 13 धाबा या धावफलकावर पाहायला मिळतात. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धाबा धावफलकावर. आपण जर आपण पाहिलं तर अजून देखील 64 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. त्याचबरोबरीने यानंतरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर स्मरणार्थ स्वर्गीय साहिल बाजीराव पाटील यांच्या सौजन्याने बाजीराव पाटील यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच संघ या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच दाखल गेलाय. साहिल 11 त्यांचं देखील भरपूर सारं कौतुक असणार. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तेजस पाटीलला. त्या मॅच मध्ये अगदी जर आपण पाहिलं तर बहरदार परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. इथे लोवर फुल टॉस खोलवर डप्प्याचा खोदून काढलाय. अक्षय येतात. अक्षयचं चांगले क्षेत्ररक्षण चित्याच्या चपळाईने आलाय. ओहो उत्कृष्ट थ्रो पाहायला मिळतोय. कलेक्शन देखील तितकंच चांगलं पाहायला मिळालं परंतु चित्याची चपळाई हरणाचा वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि तिथे केवळ 2 धाबा या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबांनी धावफलक पुढे सरसावले जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. इथे हा ट्रॅकर होता त्याला मात्र नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न. पुल होतोय अनसक्सेसफुल. जेल डिप्ला आणि विकेटचं होतोय पतन. खेळवा अमोलजी पाटील सर आणि संपूर्ण टीम जर आपण पाहिलं भरत शेठ पाटील गेले कित्येक दिवस मेहनत घेत आहे. निलेश दादा पाटील हे संपूर्ण पाटील कंपनी आणि संपूर्ण कोतोले गाव कोतोले वारणा
जर आपण पाहिलं या महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की ही स्पर्धा आणि अजून बहरत जाऊ, या स्पर्धेमध्ये अजून नवनवीन संकल्पना येत राहू, या स्पर्धेमध्ये आणखीन नवनवीन खेळाडू येत राहू, आणखीन नवनवीन संघ येत राहू, या स्पर्धेचा फॉर्मॅट देखील चेंज हो, अशा भरपूर शुभेच्छा मी त्यांना देखील देईल. हा चेंडू अगदी जर आपण पाहिला अवांतर धावसंख्येत वाढ होते, वाईट +1 गोशांकी क्षेत्रामध्ये मात्र नक्कीच चेंडू चालला. त्याचबरोबरीने गणेश सरांचं देखील मी कौतुक करेल, कारण सकाळी मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर तब्बल 7 वाजता या ग्राउंडवर हजेरी लावली आहे. जिथे कॉलेज स्कूल मध्ये तुम्ही वर्कवर जॉबवर देखील जाता तिथे प्रेझेंट घेतली जाते, त्याप्रमाणे प्रेझेंट इथे देखील लावली. भरत पाटील जगदंबा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबरीने शाहूवाडी तालुका अध्यक्ष, या संपूर्ण शाहूवाडी तालुका अध्यक्ष म्हटले की सम्राट, आणि संदीप पाटील सरांनी देखील गेल्या 15 दिवसामध्ये आम्हाला एवढे कॉन्टॅक्ट केलेत की सर ही एक मानाची भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी मला बोलवलं. संदीप पाटील सर आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं आभार मानेल. विरले संघ हा देखील थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच पदार्पण करेल आणि भरपूर चांगला फॉर्मॅट पाहायला मिळतोय. केवळ औपचारिकता राहिली या मॅच मध्ये, 25 धावा या केवळ धावफलकावर आहेत आणि इथून तुम्हाला जिंकण्यासाठी अजून जर आपण पाहिलं तर 25 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 87 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना केवळ 25 धावा या धावफलकावर आहे. 62 62 धावा म्हणा मॅचच्या. साईल 11 या संघाने मात्र नक्कीच टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या मॅच मध्ये तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्या, तुमच्या टीमला मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जा. दोन्ही टीमला याच शुभेच्छा माझ्या असतील. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक बलाढ्य ताकदवर संघ, ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये अगदी आपला बेस्ट देत मात्र नक्कीच टीमला जिंकवलं. दुसऱ्या मॅच मध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं तर नवलाई स्पोर्ट्स क्लब रेठरे हा संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना साहिल 11 आतूर हा संघ मात्र नक्कीच असणार आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत, तुल्यबळ आहे. जर मित्रांनो आपण पाहिलं ना प्रेक्षकांना वन साइडेड मॅच कधीच आवडत नाही. प्रेक्षकांना आवडते ती मॅच मधली चुरस, आणि अशा प्रकारच्या मॅच जर झाल्या तर कुठेतरी मात्र नक्कीच थोडेसे प्रेक्षक देखील नाराज होतील. आणि यानंतर तुम्हाला एक महत्वाची सूचना दिली जाते. जे खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरलेत त्यांनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून कंपल्सरी खेळणं हा स्पर्धेचा नियम आहे. तेजस सोडणार नाहीये, कारण तेजसने जी गोलंदाजी केली आहे तेजसचं मी खरोखरच कौतुक करेल. अशा प्रकारची गोलंदाजी ग्रामीण क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे खेळाडू मात्र नक्कीच उदयोन्मुख खेळाडू आलेत. आणि जर आपण पाहिलं ना तर भरपूर मोठं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सुमित सरांनी देखील भरपूर मोठा चांगला संदेश त्यांनी दिला. सँडी सरांनी देखील खूप चांगला संदेश दिला. हे लेजंड खेळाडू आहेत, यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तेजस सारख्या उदयोन्मुख खेळाडूंना मात्र नक्कीच एक नवीन मेसेज दिला. तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस मध्ये राहा, तुम्ही स्वतःला फिटनेस मध्ये ठेवा. इथे जर आपण पाहिलं 29 रन्स ऑन बोर्ड. ऑन साइडला खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत वा मिड ऑनला 38 सर्कल वर मात्र नक्की जेल टिपला. अगदी विजयाच्या दिशेने मात्र की संघ वाटचाल करतोय. बबन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बबन सर येतात. लेजंड खेळाडू आहेत. वयाचा क्रिकेटमध्ये तुमचं वय पाहिलं जात नाही, क्रिकेटमध्ये तुमची जात पाहिली जात नाही, क्रिकेटमध्ये तुमचा रंग पाहिला जात नाही, क्रिकेटमध्ये तुमचा धर्म पाहिला जात नाही. क्रिकेटमध्ये पाहिला जातो तो तुमचा परफॉर्मन्स, तुम्ही किती स्वतःला सिद्ध करताय हे क्रिकेटमध्ये पाहिलं जातं.
क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये, क्रिकेट खेळाडूंचे इमोशन्स, क्रिकेट खेळाडूंच्या भावना आहेत आणि क्रिकेटने भरपूर काही दिलंय. क्रिकेटने खेळाडू म्हणून नाव दिलंय, क्रिकेटने आपल्या गावाला नाव दिलंय, क्रिकेटने जर आपण पाहिलं तर या संपूर्ण तालुक्याला नाव दिलंय.